अहमदनगरमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे। रोहित पवार यांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदेंनी अजित पवार गटात प्रवेश केलाय। अक्षय शिंदे हे अहिल्यादेवींचे वंशज आहेत आणि 2019च्या निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांना समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधवांनी सराफाला केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। यावेळी पोलिसांसमोरच अविनाश जाधवांनी सराफाच्या मुलाच्या कानशिलात लगावली आहे। या प्रकरणी अविनाश जाधव आणि त्यांचा मित्र वैभव ठक्कर विरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये खंडणी मारहाण कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अविनाश जाधव यांनी हे आरोप फेटाळून लावले। शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विकास गोगावलेंनी खुलासा केलाय। ही घटना घडली तेव्हा मीच काय, माझा कुठलाही कार्यकर्ता तिथं नव्हता, आम्ही तिथं असल्याचं समोर आलं तर राजकारणातून संन्यास घेऊ असं गोगावले यांनी म्हटलं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाशिकमध्ये महायुतीत नाराजी नाट्य सुरूच आहे। तर नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळेच भाजपच्या अनिल जाधवांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर महायुतीच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली होती। नाशिक जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार असताना देखील खासदारकीसाठी भाजपचा उमेदवार का नाही असा सवाल अनिल जाधवांनी केला। आज कणंगलेमधील राजू शेट्टींची प्रचार सभा बच्चू कडूंनी गाजवली आहे। यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला। जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नसल्याची टीका त्यांनी केली आहे। बच्चू कडू यांनी राजू शेट्टींना पाठिंबा दिला। हिंदू मुस्लिम खतरे में नहीं, किसान और मजदूर खतरे